हॅलो, नमस्कार मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण संख्यांची उभी आणि आडवी बेरीज करणार आहोत आणि एक कोडं सोडवणार आहोत. चला, इथे आपल्यासोबत रिया आणि खारुताई पण आहेत, त्यांना पण आपण मदत करूया. तर आपण बघूया, आपल्याकडे एक कोडं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे की या संख्या ज्या आहेत 5, 6, 7, 8 आणि 9 या संख्या आपल्याला या रिकाम्या जागेमध्ये ठेवायच्या आहेत आणि त्या रिकाम्या जागेमधल्या उभ्या ओळीमध्ये आणि आडव्या ओळीमध्ये या संख्या भरायच्या आहेत. पण या संख्या भरताना आपल्याला त्यांची बेरीज सारखीच यायला हवी. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे आपली उभी ओळ आणि आडवी ओळ यामध्ये ज्या संख्या असतील त्यांची बेरीज सारखीच येणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला प्रत्येक अंक हा फक्त एकदाच वापरायचा आहे, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. चला आपण बघूया की आडवी ओळ म्हणजे काय. तर आडवी ओळ म्हणजे या रिकाम्या जागांमधल्या या मधल्या आडव्या 3 संख्या म्हणजेच आपली आडवी ओळ आणि या रिकाम्या जागेतल्या उभ्या 3 संख्या म्हणजे आपली उभी ओळ. तर चला आपण सगळ्यात पहिले या रिकाम्या जागेच्या मध्ये कुठला अंक ठेवायचा हे निश्चित करूया आणि त्यापासून सुरुवात करूया. तर जर आपण सर्वप्रथम 5 हा पहिला अंक मध्ये ठेवला तर मला सांगा बरं की आपण याच्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला आणि वर आणि खाली कुठल्या संख्या ठेवल्या पाहिजेत ते. थोडा विचार करूया. आपण सगळ्यात पहिले या संख्या ठेवून बघूया. तर इथे मी 5च्या बाजूला 6 ही संख्या ठेवून बघतो आणि या बाजूला 8 ही संख्या ठेवून बघतो. तर आपण बघूया की आपली आडव्या ओळीची बेरीज किती झालेली आहे. तर आपली बेरीज झालेली आहे 6 + 5 + 8 = 19. आता आपण 5च्या वरती आणि खाली राहिलेल्या संख्या ठेवूया. त्या आहेत 7 आणि 9. तर आता आपण पुन्हा बेरीज बघूया. तर आडव्या ओळीची बेरीज आपली आली होती 19 आणि उभ्या ओळीची बेरीज किती आलेली आहे 7 + 5 + 9 = 21. अरे रे, म्हणजे आपली दोन्हीची बेरीज समान आलेली नाहीये आणि हे उत्तर आपलं चुकलेलं आहे. तर आपण 5 मध्ये ठेवलेलं असताना त्याच्या बाजूच्या 2 संख्या बदलून बघूया. तर आता मी 5च्या बाजूला 7 ही संख्या घेतो आणि 5च्या वरती 6 ही संख्या घेतो. आता आपण पुन्हा या संख्यांची उभी आणि आडवी बेरीज करून बघूया. तर आता आडवी बेरीज येत आहे 7 + 5 + 8 = 20 आणि 6 + 5 + 9 = 20. म्हणजे उभी आणि आडवी बेरीज दोन्ही समान येत आहे. बरोबर, म्हणजे आपलं हे उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. चला, जर आपण 5च्या जागी 7 ही संख्या जर मध्ये घेतली तर आपण हे कोडं सोडवू शकतो का. आपण पुन्हा एकदा विचार करून बघूया. 7च्या बाजूला मी आता विचार करून संख्या घेत आहे आणि ती लहान संख्या घेत आहे. तर 7 ही मोठी संख्या असल्यामुळे मी तिच्या बाजूला घेतली 6 ही संख्या आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला घेतली 8 ही संख्या आणि 7च्या वरती मी घेतली 5 ही संख्या म्हणजेच एक छोटी संख्या आणि 7च्या खाली घेतली एक मोठी संख्या म्हणजे 9. आता आपण बघूया. आडवी बेरीज आपली येत आहे 6 + 7 + 8 = 21 आणि उभी बेरीज येत आहे 5 + 7 + 9 = 21. बरोबर, म्हणजे आपलं हे सुद्धा उत्तर बरोबर आलेलं आहे. आता तुम्ही सुद्धा अशा प्रकारची कोडी सोडवून बघा आणि मध्ये दुसरा अंक घेऊन हे उत्तर बरोबर सोडवता येतं का ते सुद्धा बघा. आणि मी तुम्हाला एक हिंट देत आहे की इथे दुसरा अंक घेऊन सुद्धा हे उत्तर एकदा बरोबर सोडवता येतं. तुम्ही नक्की प्रयत्न करून बघा.